हो शांताबाई, हाय का घरी? घरीच असन म्हणा. आता हे स्वयंपाकाचा टाइम आहे ना बायाचा. सोल्या घरी असून नाही चालत ना. आपल्याला म्हणलं बाया भेटला पाहिजे ना टमाटे तोडाले. निघाले का टमाटे घेऊन पडू लागले. बेटे शांताबाईचा तुंगा लय मोठा आहे ना. 30-35 बाया आहे म्हणते ना बा. काय सांगावं आता, भेटते का नाही तर. ओ शांताबाई, शांताबाई. कोण होय काय माहित बाबा. सुकाना स्वयंपाक करू देत नाहीत व. कोण होय रे इलवून राहिला? शांताबाई मी हो ना, पाटील. आता बापा पाटील होय का? मला वाटलं ते नामदेवच होय का म्हणलं. 3-4 गप्त म्हणलं त्यानं मला घराकडे चक्रास मारला. टमाटे तोडायला बाय आहे का, बाय आहे का? आता सांगा म्हणलं येले बाया कुठच्याच देत जाऊ मी. हा शांताबाई, आपल्याला बाया पाहिजे होतं म्हणलं टमाट्याले. मला टमाटे किती आहे तुम्हाला माहित नाही का? आता म्हणलं मला पातीवरच्या बाया तर मला द्या. आता पातीवरचं काही नाही राहिलं पाटील. बायाले म्हणलं जे जास्त मजुरी द्यान तिकडे म्हणलं बाया पाहिजे आता. आता म्हणलं या तुंगावालीच्या मनाने कोणी नाही ऐकू लागलं ना बापा. काय सांगू तुम्हाला. माया तर म्हणलं तुंगा बंद पडते का काय का? शांताबाई चालते ना आपल्याला. 10 रुपये सरकून देऊ ना आपण. बाकीच्या पेक्षा 10 रुपये शिल्लक देतो ना. काय पाटील गोष्टी करता तुम्ही. घरी नाही दानान मला पाटील म्हणा. 10 रुपयावर म्हणलं बाया येतात का? बरोबर, चला बाकीच्या पेक्षा म्हणलं 50 रुपये शिल्लक देतो. आपल्याकडे बाया पाठवा म्हणलं. ठीक आहे म्हणलं बायाला विचारतो मी. 5-6 बाया म्हणलं तुमच्याकडे पाठवून देतो. आणि 2 बायाची मजुरी म्हणलं मला लागते. बापा शांताबाई, 2 बायाची मजुरी लय होते ना. एखाद्या बाईची मजुरी काही वाटत नाही. तुम्ही तर म्हणलंय बा लुटणंच लावलं ना कास्तकाराले. काय करा म्हणलं कास्तकारांना काही समजून नाही लागलं. एक तर भाव नाही या टमाट्याले. 200 रुपये पडले कॅरेट म्हणलं टमाटे चालले. आणि काय भाव पडला मग ते कास्तकाराले. हा तुमच्या मजुऱ्या द्या म्हणलं का आमचे घर चालवा. काय करा काही समजून नाही लागलं बाबा. लवकर सांगा म्हणलं पाटील बाया पाहिजे का तर. नाही ते बा नामदेव येतेच म्हणलं आता. मग एक डाव का नामदेवले हो म्हणलं तर म्हणलं हप्ताभर आहे बा बाया रिकाम्या नाहीत बरं. ही रीती ह्या बहीण कायच करावं राजा. हेटले का. बरं ठीक आहे बा, 2 बायाची मजुरी घ्यायचा. चला सांगून द्या म्हणलं बाया. आणि हो म्हणलं 7-8 बाया पाठवता नाही तर बस. उत्तमराव, काल टमाटे नेलते वाटते मार्केटले. हो काल नेले होते ना. 46 कॅरेट नेले होते मी. काय भाव खपले म्हणला? अबे कायचे भाव आहे बेले का मार्केटले. लेका त्याला का भाव म्हणते का. अब मला तोडायला नाही पुरले म्हणलं. 200 रुपये कॅरेट लागा म्हणलं टमाटे खपू लागले. सांगले का ते भाडं किती. तोडाचा पैसा त्या मजुराचा. ते काय म्हणते आपलं टमाटे बांधाले बासे सुतया अंदोऱ्या. अबे का 2-7 म्हणलंय बा. असे जर टमाटे खपले ना आपले झालं म्हणलं. वावरी का लागते आपल्याला. साहेब यावर्षी टमाट्यात काम फसणार आहे म्हणा. लय जणाचे लाटा आहेत ना. लेका पण सुरुवातीला मस्त खपलं ना. 900 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपयापर्यंत कॅरेट गेलं ना. आता लेका काय झालं काय माहित. हो 1200 पर्यंत खपलं तुमचं बरोबर आहे म्हणलं. पण ती कंडिशन कशी होती. एक तर पाणी चालू होतं बरोबर आहे. आणि म्हणलं लय जणाचे म्हणलं टमाट्याचे लाट याचे होते ना. त्याच्यानं माल कमी होता. आणि काय म्हणते ते बेपाऱ्याची मागणी जास्त होती ना. म्हणून भाव होते म्हणलं टमाट्याले. आता लोकांचे लाट झाले सुरू. मग आता झाला पेल टमाट्याचा. मग आता भाव कसे राहील हे म्हणलं. म्हणून 200 खपूर आलं. म्हणून 200 खपूर आलं. मागच्या वर्षी भल्लं जमलं का टमाट्यात. मला वाटलं या वर्षी जमून जाईन. पण तरी म्हणलं मला विचार बदलला होता. असं वाटलं म्हणलं का बबन्या काही मजा नाही बरं. मागच्या वर्षी जमली, या वर्षी बसून जायची. झालं तसंच. मस्त म्हणलं सोयाबीन पराठी टाकू लागलो होतो. नाही कुठून लगा दुर्बुद्धी सुचली मायची कटकट. दिले टमाटे लावून. घे ना आता. अरे काय म्हणता मंडळी. भले निवांत बसले बा. अरे बोला पाटील, इकडे कुठं गेलते म्हणलं? अबे त्या शांताबाईच्या घराकडे गेलतो ना बा. तिले 4-5 दिवस झाले म्हणलं बाया मागून आलो टमाटे तोडाले. सांगले का बाया नाही लागली. आणि तिच्या बाया म्हणलं का माझ्या पातीवरच राहते ना. आणि सांग म्हणजे आता पाय ना मजुराचे त्याला किती भाव वाढलेले आहे का. मजूर पार माजला ना हो पाटील. एक तर म्हणलं महिन्याभराचं कंट्रोल भेटू राहिलं. आणि मजूर आहे दाबून आहे. मग कायला ऐकते आपल्याला गिराईक. मजुराला म्हणलं सध्या कामाची गरज नाहीये पा. मग अबे कास्तकारापेक्षा त्याला का मजूर सुखी आहे रे बा. त्याला काय टेन्शन आहे. झडीचं मस्त झोपते म्हणलं मजूर घरात नाही. लोड नाही घेत. सरा लोड कोणाला आहे आपल्याला कास्तकाराले. पाटील 2 बाया भेटन का हो तुमच्या इथल्या. नाही लेका रंग्या मुश्किल आहे रे बा. मोठ्या मुश्किलनं म्हणलं मला बाया भेटू राहिल्या. आणि ते म्हणलं बायाचं खरं नाही आहे. मी म्हणलं 50 रुपये वाढून द्यायची बोली केलेली आहे. पण म्हणलं मला 8 ते 10 बाया पाहिजे बा. तर शांताबाईला सांगितलं ना 10 बाया पाय तू 50 रुपये शिल्लक घे बा. आणि 2 बायाची मजुरी घे. कठीणच काम आहे हो. बरं चला बा येतो म्हणलं मी वावरातून. जरासा बजेट लावतो म्हणलं कॅरेट यायचा. पाटलासारख्या माणसाला भेटून जातात बाया लवकर. आपल्याला भेटतात का. माय नाही व. बायाच्या घराकडे म्हणलं गेले होते का नव्हते तुम्ही. निकाल टमाटे घेऊन पडू राहिले ना. आता मी काय म्हणतो काही भाव जाऊ हराशीत नाही. एवढे म्हणलं टमाटे तोडा लागेल ना. हे का वाया जाऊ देता येते का. लक्ष्मी हे पा बायाच्याच घराकडून आलो म्हणलं मी. ते तुंगेवाली म्हणे मले बायाले मजुरी शिल्लक द्या लागते म्हणे. 50-50 रुपये सरकून द्या लागते म्हणे. हो आणि मला बी 2 बायाची मजुरी द्या लागते म्हणे. ते कुठं म्हणे 10 बाया पाठवतो म्हणे मी. तशा बाया काही येत नाही म्हणे बा. तुंगेवाली 2 बायाची मजुरी मागे ना.
आम्ही पहिले विचार केला तिला द्याव का नाही, पण म्हणलं आता एवढा माल वाया गेल्यापेक्षा जाऊ द्या बा, खाऊ द्या 2 बायाची मजुरी. आता काय करता, इलाज नाही म्हणलं, निकाल पाखरे खाऊ लागले. हे पा हरनन रुई म्हणलं सुधरू नाही देऊ लागले ना. हा आणि टमाटे खाऊ लागले तर काही फायदा आहे का त्यात नाही. त्याच्यापेक्षा म्हणलं जे आले ते सही बापा. सांगून द्या जास्त म्हणलं बाया, काय फरक पडला असता. आता सांगितलं ना मग, 10 बाया सांगितल्या आता. याच्यावर काही बाया भेटत नाही म्हणे. म्हणलं मला तर 20 बाया चालते तर ते म्हणे 10च्या वर 22 नाही भेटत म्हणे. हो कारण आता बाया कटाई करून राहिल्या म्हणते कामाचा. हो कामाला चालतं का म्हणलं तर डायरेक्टच नाही म्हणते. आणि सांगा तर मग आता हे मजुरच नसला तर मला शेत्या कशा करा. हा पुढच्या वर्षी म्हणलं आपण टमाटे फमाटे काही टाकू नये बरं लक्ष्मी. हे बा अरमान हाल होते म्हणलं जीवाचे. खरंच बापा टमाटे टाकायला पुरत नाही म्हणलं. अगं तापच आहे ना हे डोक्याले. हा इकडे म्हणलं मजुराचे भाव टाईट झाले तर आणि काय म्हणते ते मार्केटले काय भाव चालला म्हणता काय 2 खिरू पडले. आणि सांगा मग काय पुरते. मागच्या हप्त्यात म्हणलं 800 का 900 खपलं म्हणते ना बापा. हा आणि एका हप्त्यात एवढे म्हणलं भाव कमी झाले. सांगा काय करत जा म्हणलं कास्तकारायनं. नाही तर काय तर सर डोकं किट झालं इथे. अहो कास्तकाराच्या मालाला भावच नाही ना मार्केटीत मी. हा सांगा म्हणलं कास्तकारायनं काय करा. आता म्हणलं आपल्या घरी हाय म्हणून ठीक आहे बा. ज्याच्या घरी म्हणलं काहीच नाही आहे, समजा 2-4 एकर जर शेती असं तर त्याला तर म्हणलं आत्महत्या करायचीच पाहिजे. हा आत्महत्या करायचीच पाहिजे ना. नाही तर काय तर बापा. बरं मी म्हणतो ते बाया किती वाजेपर्यंत येऊ लागल्या आता. त्याच्या हाती म्हणलं मला शिदोरी सांगायची होती ना. आता मी म्हणलं इकडे सकाळीच आली. स्वयंपाक गिपाक म्हणलं मी करून ठेवलेला आहे. पण म्हणलं ते इतकं सकाळी काय बापा शिदोरी घेऊन जा म्हणलं. लोक काय म्हणतील बाबा सकाळी शिदोरी घेऊन चालली का. तर म्हणलं त्या शांतीच्या हातानं म्हणलं त्या बायाच्या हाती मारली तेवढी म्हणलं शिदोरी पाठवा सांगा बरं. बाया येतील ना 9 वाजेपर्यंत. बरं मी काय म्हणतो, बाया आल्या कीच म्हणलं बायाला पाणी गिनी प्यायला लावतो आणि झोल्याला म्हणलं इरेचे आपले 2 गुंड भरून घेऊन यायला लावतो. कारण म्हणलं आज दिवसभर म्हणलं झोल्याला काम आहे माझं का ते कॅरेट निवडा लागते का. कमीत कमी आता 60 कॅरेट निघतील ना. हो आजच्या आज म्हणलं मार्केटला घेऊन जाता येते ना. बरं चालते ना. पण मी काय म्हणतो 2 वाजेपर्यंत म्हणलं जेवायला घेऊन जाता बापा. हो नाही तर तुम्हाला अरमान गया फाडा लागते. या नाव कट करत नाही तुम्ही. हो मी येऊन जाईन म्हणलं 2 वाजेपर्यंत. झोला चाल बरं तेवढा आपला गोदाम खोल बरं. चाबी कुठं आहे गोदामाची. चाबी नाही आणली म्हणलं मी. तुम्ही घरून सांगितलं होतं गोदामाची चाबी घ्यायचं. मग घरी सांगायचं असतं चाबी घेऊन आलो असतो ना मी. झोल्याले का निरा सांगितल्या कामाचा आहे तू. तुला समजून नाही लागलं का आपल्या वावरात बा टमाटे तोडणं आहे तर मग म्हणलं टमाटे भरायला कॅरेटा लागन का नाही. आणि कॅरेटा कुठं आहे आता गोदामात नाही आहे तर मग त्याची चाबी लागन ना. तुला मी त्याच्यासाठी घरी पाठवलं होतं. घरी जाय बा तो काम काय ते निपटून घे आणि पटापट म्हणलं तू वावरात नाहीये. हा मग चाबी संगत घेऊन यायची असती ना. आता जाय घरी जाय आणि ये बरं घेऊन चाबी जाय लवकर. अरे तुमचं नेहमीच आहे रे बा हे. तो हे नाही केलं तो ते नाही केलं निरा बोलत राहता म्हणलं काही बी. झोल्या जाणं मग अन्न मग तेवढी चाबी. हा आप्पाच्या मागं नको लागू ना तुम्हाला. आप्पाचं म्हणलं तो दिमाग झालेला आहे खराब. हो त्याला म्हणलं सुद्धा बोलायचं माहीतच नाही ना. जाय मा घरी तेवढी चाबी घेऊन ये बा. जाय ये लवकर. लेकराला जरा प्रेमानं बोललं पाहिजे मग. हा किती काम करते म्हणलं ते पोरग. हा निरा होसके तोडत राहता. खासाच आहे बाबा तुम्ही. लक्ष्मी डोकं नको उठू म्हणलं तू. आता हे टमाटे होईपर्यंत मला डोकं काही म्हणलं जाग्यावर राहत नाही आता. हा बरं मी चाललो म्हणलं गोदामापाशी. बाया येईपर्यंत टाकून जेवढे तोडणे होते तेवढे तोड आणि बाया आल्यागेच म्हणलं पहिले जेवून घेजो. हो मी येतो 2 वाजता जेवण करायला. हा हो जा पण 2 वाजेपर्यंत ये जा म्हणलं. आवाज द्यायचं काम नका पडू तू बाबा. निकाल गौराले बापा टमाटे काय करा. माय लंकाबाई अहो हाय का व घरी व. काय व काकू. अहो चिंगे म्या म्हणलं तो आली माय कुठे गेली म्हणलं. माली माय तर स्वयंपाक करत आहे व काकू. अहो तर मग बोलाव ना तो मायले. हा हो का घेतला म्हणलं ना पाटलाचा इकडचा टमाटे तोडाचा. तर म्हणलं तो आली माय येते का ते विचार म्हणलं. काय माहित बापा येते का तर तुम्ही पा म्हणलं विचारून. अहो तर हो ना तो मायले तर बोलाव मग. हो आई अहो शांता आता आली म्हणलं. हो आली थांबा म्हणा जराशा. माय बोला ना आता बाई. अहो तर म्या म्हणलं पाटलाचा होका घेतला म्हणलं ना टमाटे तोडाचा 50-50 रुपये सरकून देतो म्हणे ते. म्हणलं चला बाबा बायाच्या फायद्याची गोष्ट आहे तर मला या बाबा बायाला सांगून. टमाटे माय त्याचे लय असे लटपट झाले व खाली घेऊ लागले हो माय. निकाल म्हणजे तिचा माल वाया चालला. आज आलता माय मा घराकडे मला म्हणे शांताबाई 10 बाया तरी द्या म्हणे. मला माया 5 वर्षा तरी बाया मला द्या म्हणे. नाही तर बस मला ललाचीच पाहिजे म्हणे. म्हणलं थांबा बापा भाऊजी मी पाहतो म्हणलं बाया. पाटील म्हणजे आपला हे सदुबुडा का. माय सदुबुडा सकाळी चालता मा घरी 10 बाया द्या म्हणे बापा. 50-50 रुपये सरकून देतो म्हणे मी. म्हणलं ठीक आहे बाबा पाहतो म्हणलं. तर म्हणलं 10 जणी असेल तर पाहो माय आणि जा म्हणलं तेवढं त्याचं काढून द्यावं. काकू मी येऊ का व काकू. मला नाही लागत का व काम. आता लहान लेकराले कायचे लावतेत माय. आणि माय टमाटे होय ना बापा. अरमान भारी असते म्हणलं टमाटे. लेकरा पाकराला झपावत नाही बाई व.
माय काकू पहा ना काकू येऊ दे ना. ते सदू आबाजी लय चांगले आहे म्हणलं, काहीच नाही म्हणत ते. हा मला म्हणलं 50 रुपये कमी देता म्हणा, त्याले विचारून पाहिजे ना. बरं तो माझ्यासोबत म्हणलं चालली जाजो, आणि समजा तुला जर लावलं नाही तर मग तो मायलेच तुळू लागजो. आम्हाला म्हणा 1.5 मजुरी दे जा म्हणा, तर 1.5 मजुरी देतो म्हणलं ते आहे ना. जा मग तुम्ही. बरं मी काय म्हणतो लंका, मा सांगा चाल बरं आपण मला त्या जरा गुंपाबाईची जरा भेट घेऊन येऊ ना. हा तिला सांगता येते 4-5 बाया, आणि 4-5 बाया तू पाय, अशा माया 10 जणी चालल्या लाव. आता बाई मला स्वयंपाक निकाल उघडा आहे म्हणलं, आता म्हणलं मी तुमच्या संग यूज कशी काय. चाल ना मा, हे चिंगी झाकते ना, चिंगू तेवढं झाकून देतो मा स्वयंपाक. हा आम्ही येतो म्हणलं त्या गुंपा आता घराकडून. हा चला आम्ही येतो. चला बापा दे खाणं चारा बरोबर. ते पाधी म्हणलं तर अहो गुंपा बाई कुठं गेलता बापा. अहो पाणीच नव्हतं माझ्या स्वयंपाकाले, या पाण्यानं बाई डाळ शिजत नाही, तर म्हणलं त्या इरीचं आणा लागते माय दुरून, तिकडे गेलती म्हणलं. एक भरणं आणलं की मला 2-3 दिवस टेन्शन नाही, डाळ म्हणलं शिजून जाते ना. मग अहो तर म्हणलं पाटलाचा होका घेतला म्हणलं टमाटे तोळाचा, 50 रुपये सरकून देतो म्हणे मले, डाग बाया द्या म्हणे. म्हणलं ठीक आहे बा, आता म्हणलं बाया संग बोलतो म्हणलं मी. तर म्हणलं बाकीच्या इकडे गेल्यापेक्षा 8 दिवस माझे टमाटे तोडून द्या. कसे म्हणलं 500-600 रुपये शिल्लक येते ना माझ्या हप्त्याची, आणि काम तर तेवढंच करायला लागलं. टमाटे म्हणलं लटपट झालेत त्याचे, खाली पडू राहतो गहून पडत म्हणलं झाडाचे. तर ते म्हणे वाया गेल्यापेक्षा थोडं तोडून द्या म्हणे, माया उपकार होईल म्हणे तुमचे. काय करतं बाई, लय हवं त्याचा लाट. बापा तर चालते ना माय, मग हप्त्याचे 400 रुपये शिल्लक घेऊ लागले ना. बरं मी काय म्हणतो, मला स्वयंपाक तर म्हणलं झालेला आहे, तर बस आता मी शिदुरी बांधतो आणि म्हणलं निघून जाऊ. बाया म्हणलं रेडी आहेत, बायाले म्हणलं रप सांगून देऊ तुम्ही, आणि बस चाललं जाऊ म्हणलं मग त्याच्या वावरात. मग गुंपाबाई या म्हणलं मग गोटानावर, तुमची वाट पाहतो म्हणलं मी. मला शिदुरी वगैरे बांधतो आणि मला बायाला घेऊन म्हणलं मी येतो गोटानावर, तिथंच या म्हणलं मग तुम्ही. तिथून आपण सांगा मग चाललं जाऊ. बरं ठीक आहे ना, मग येतो ना. चाल मग मी बी शिदुरी बांधतो म्हणलं.